नमस्कार, मी निखिल ओमप्रकाश थपाडिया, लघुउद्योग भारती नाशिक अध्यक्ष। आज महाराष्ट्राचा बजेट 2026 माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेबांनी जो प्रेझेंट केला आणि इंडस्ट्रीच्या अनुषंगाने आणि नाशिकच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने आम्ही त्याकडे बघतोय, तर एक उत्कृष्ट नेता ज्या पद्धतीने विजन सेट करतो त्या पद्धतीने पूर्ण नाशिक आणि महाराष्ट्र यांना एक विजन सेट करून त्यांनी दिलेले आहेत। आज महाराष्ट्र इकॉनॉमीमध्ये नंबर 1 आहे, पण ती पुढे 2047 पर्यंत ही नंबर 1 कशी राहील असा एक सेट बजेट त्यांनी आपल्याला दिलेला आहे। आज आपण 1 ट्रिलियन इकॉनॉमी पुढच्या 3 वर्षात गाठू हे विजन सेट करतानाच त्यांनी 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं बजेट आपल्याला देणं हे मोठं भाग्य आपल्याला समजायला पाहिजे। आज मुंबईसारख्या इकॉनॉमी स्टेट, आपण ज्याला पूर्ण भारताची इकॉनॉमी राजधानी म्हणतो, त्या राजधानीत त्यांनी मुंबई 3, मुंबई 4 अशा वेगवेगळ्या ठिकाणी जी डेव्हलपमेंटचा विचार केला आणि त्याच अनुषंगाने मुंबईला जोडणारं पुणे हे एक मोठं शहर त्यांनी जोडलं आणि सोबत जो नवीन बंदर आपल्याकडे इंटरनॅशनल लेवलला नंबर 3चं जे वाढवण बंदर आपल्याकडे येतंय, त्याच्या प्रोग्रेसने पूर्ण महाराष्ट्रभरात त्याचं कसं जाळं आपण रोवू शकतो या अनुषंगाने त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला दिल्या। रोडची कनेक्टिव्हिटी असेल, अंडरग्राउंड पासेस असतील, इंटरनल रेल्वेज असतील, काही मेट्रो स्टेशन्स असतील आणि सगळ्या छोट्या गावांना महत्त्वाचं म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडने जोडणं असेल, असं सगळ्या प्रकारे त्यांनी विजन आपल्याला सेट करून दिलं आहे। हे करतानाच मी नक्कीच आवर्जून सांगेल की पर्यटनाचा विचार करताना महाराष्ट्राची प्रगती ही सुंदर पद्धतीने कशी होईल याचाही इनडायरेक्ट त्यांनी आपल्याला मेसेज नक्कीच दिला आहे। दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर पर्यटनाचा विचार कशा पद्धतीने मांडला जाईल असाही आज विचार आपण करतोय। इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातून मी अशा पद्धतीने बघतो की आज महाराष्ट्रात एक मोठा स्टील प्लॅन्ट गडचिरोलीत जरी तो स्थापन होत असेल तरी तो आपल्या महाराष्ट्राची डेव्हलपमेंटला खूप मोठा एक आधार देणार आहे आणि महाराष्ट्रासोबतच मी असं समजतो की तो भारताला एक खूप मोठा आधार स्तंभ उभा राहील।